भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातून एक संतापजनक आणि तितकीच धक्कादायक बातमी समोर येते आहे। भर दिवसा शेतात काम करणाऱ्या महिलेवर अश्लील चाळे करत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला। या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण दोन्ही पाहायला मिळाले। संबंधित व्यक्तीविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली। भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील मिरेगाव जिथे ही धक्कादायक घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 40 वर्षीय पीडित महिला दुपारच्या सुमारास स्वतःच्या शेतात काम करीत होती। त्याच वेळी आरोपी शरद दिलीप सिरसा वय वर्ष 32 हा तिच्या शेतात घुसला। यानंतर आरोपीने महिलेचा गळा दाबून तिच्यावर अश्लील चाळे करत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला। तुम्ही कांद्याच्या बाप्यात होतो तर तो आला ना, मुलं म्हणते का करतेस काकू म्हणलं, तर मी म्हणलं कचरा काढतो। मग तो वापिस गेला। मग त्याच्यानंतर दुसऱ्या इकनाला आला, मी घरी जातो म्हणून निघालो तर तो मुलं म्हणते ती लांडगे आला म्हणते, तर मी म्हणलं येऊ दे। मुलं का करायचं आहे, लांडगे आला तर राहील म्हणलं मुक्यात। मग तिथून मी निघालो, म्हणजे अशी वापिस फिरत होतो, तो रोज समोर होता तर त्यानं म्हणजे मानसी म्हणजे धरलं, दोन्ही हातानं ना बांधीत पाडलं। त्यानंतर मग काय झालं? तर म्हणजे असं दाबूनच ठेवलं बांध, मग पाडून सोनेरी। त्यानंतर मग मी चिल्लावलं, त्याच्या बोटाला चावलं, मग चिल्लावलं, तर मग तो पळाला। त्यावेळेस मग त्यानंतर नागरिक वगैरे आले होते का? मग होय, जवळचे आले मग। अच्छा। मग पळल्यानंतर तुम्ही तक्रार किती वाजता केली? मग सोबतच गेला आम्ही। सोबतच गेला। काय आरोपीचं नाव काय? शरद सिरसा, शरद दिलीप सिरसा। त्याची वय किती असेल? 30-32। मात्र महिलेने प्रसंगावधान राखत मोठ्याने आरडाओरड केली। तिचा आवाज ऐकून आसपासचे ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले। ग्रामस्थ येत असल्याचे लक्षात येताच आरोपीने शेतातून पळ काढत फरार झाला। ही घटना 24 मार्चच्या दुपारच्या सुमारास घडली असून पीडित महिलेने साकोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी आरोपी विरुद्ध विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला असून घटनास्थळी पंचनामा देखील करण्यात आलाय। दरम्यान फरार आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी संतप्त ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। सध्या साकोली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। एकीकडे जर बघितलं की महिला सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आला आहे। महाराष्ट्रातच नव्हे तर भंडारा जिल्ह्यामध्ये अशा अनेक घटना घडत आहेत ज्यामुळे महिला सुरक्षित नाही आहे। आज आपण भंडारा जिल्ह्याच्या साकोली पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ग्राम मिरेगाव येथील अशी एक घटना घडली आहे, ज्या घटनेमुळे एका पीडित महिलेवर एका 30 ते 35 वर्षीय माणसाने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। विषय असा घडला की काल दिवशी जे पीडित महिला होती हे घराशेजारी असलेल्या आपल्या शेताकडे गेलेली होती। शेताकडे गेली असताना आरोपी याने तिचा पाठलाग केला आणि तिच्यासोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये त्या महिलेला यानं खाली वगैरे पाडलं आणि तिच्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। काल दिनांक ही घटना घडताच काल सायंकाळी रात्रीपर्यंत आरोपी विरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत आणि पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। सिटी न्यूजसाठी मी साहिल रामटेके, साकोली, भंडारा। या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। आरोपीला कधी अटक होते आणि पोलीस पुढे काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।